बजरंग दल जिल्हा संयोजक चंद्रशेखर पुलगम यांच्या मार्गदर्शनात छत्रपती संभाजी महाराज नगर येथील औरंगजेब यांचे समाधीस्थळ काढण्यासाठी तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं। सिरोंचा तहसील अंतर्गत बजरंग दलकडून मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज नगर इथे औरंगजेब यांचे समाधीस्थळ काढण्याबाबत हिंदवी स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबानं अतिक्रूरपणे हत्या केली। शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन साहेबजाद्यांना मुस्लिम धर्म स्वीकार केला नाही म्हणून यातना देऊन जिवंत समाधी करण्यात आली। अनेक हिंदू धर्माचे देवस्थान पाडण्यात आले। हिंदू धर्माचा अपमान करणारे अशा औरंगजेबाचे समाधीस्थळ छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आले। जो व्यक्ती हिंदू धर्माचा अपमान करतो अशा औरंगजेबाचे समाधीस्थळ संभाजी महाराज नगर येथून काढण्यात यावं, अन्यथा बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्तरावर मोर्चे बांधणी करून संभाजी महाराज नगर येथे समाधीस्थळ काढणार असं शब्दरचना केली। यावेळी बजरंग दल पदाधिकारी चंद्रशेखर पुलगम, संभव काका, समैया ओलालवार, दामोदर अर्गेला, बुद्धावार, अमित तिपट्टी, तुषार येंडे आणि अन्य बजरंग दल कार्यकर्ता सुरेश एम तिपट्टीवार या ठिकाणी उपस्थित होते। दिनांक 17 मार्च रोजी आम्ही बजरंगी महाराष्ट्रभर आंदोलन चालू केलं आहे। आजच्या दिवशी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे याकरिता की क्रूरकर्म हिंदू द्वेष्टा औरंगजेब याने हाल करून परेशान करून आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारून टाकले आणि लाखो हिंदूंना धर्मपरिवर्तनासाठी अत्याचार केला आणि लाखो मंदिर पण उद्ध्वस्त केलं आहे। त्या क्रूरकर्म्याची, त्या हरामखोर औरंगजेबाची खबर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने संभाजीनगर येथून हटवण्यात यावी। त्याकरिता आम्ही बजरंग दल जिल्हा अहिरीकडून सिरोंचा प्रखंड तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे की कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबाची खबर हटवावी, अन्यथा आम्ही बजरंग दलाकडून संपूर्ण महाराष्ट्रातून कारसेवा काढून औरंगजेबाची खबर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आम्ही हटवणार आहोत। त्याकरिता आम्ही शांतीपणे। प्रतिनिधी सुरेश एम तिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली।